हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे पुरणपोळीची रेसिपी. चला तर मग बघूया. तर इथे मी 2 कप हरभऱ्याची डाळ घेतली आहे. ती मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. 1 ते 1.5 तांब्या पाणी घालून भिजू घातली. आपल्याला हिला 2 ते 3 तास भिजू घालायचं आहे. मी 3 तास भिजू दिली आहे. तर बघू शकता तुम्ही किती मस्त डाळ भिजली आहे. 2 तासात पण भिजते, पण असं एवढी म्हणावं तशी नाही भिजत. आणि पुरण पण मग जास्त मस्त डाळ भिजलेली असली तर शिजते पण लवकर आणि पुरण पण छान बनते. त्यामुळे मी 3 तास भिजवली. तर मी ते डाळीचं पाणी फेकून नाही दिलं, कारण की मला हे कटाला वापरायचं आहे पाणी. तर मी तसं त्या पाण्यासोबत इकडे कुकरला लावत आहे. थोडीशी हळद घातली, 1 चमचा साजूक तूप घातलं आणि कुकरला लावून दिलं. तर आपल्याला मीडियम आचेवर 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये अशी मस्त आपली डाळ शिजून निघते, कारण की आपली डाळ भिजवलेली आहे, मस्त फुललेली आहे. त्यामुळे जास्त शिट्ट्या लावायची गरज नाही. तर डाळ आपली मस्त शिजून निघली आहे. तर इथे हे मी कटासाठी पाणी टाकलेलं ते काढून घेत आहे. आणि हो, जास्त भांडी वापरायची गरजच नाहीये. कारण की पुरणपोळी म्हणलं तर खूप भांड्यांचा गोंधळ होतोय. पण इथे तसं काहीच होणार नाहीये. तर इथे आता पाणी काढून घेतलं आणि आपली डाळ परत त्याच कुकरमध्ये टाकून द्यायची. पाणी काढून घेतलं की. आणि असं यानं मॅच आलू मॅचर आहे ना, हे याच्या यानं मॅच करून घ्यायची. डाळ मस्त मिक्स करून घ्यायची घोटून. तुम्ही बघू शकता किती मस्त डाळ आपली शिजली आहे. आपल्याला पुरण पात्र मधून काढायची गरजच नाही डाळ. तर जसं मी 2 कप डाळ घेतली होती हरभऱ्याची, तर 1 कप साखर घेतली आहे. आणि बघा किती मस्त डाळ झाली आहे. 1 चमचा साजूक तूप घातलं. आणि याला आता ते थोडं साखरेचं पाणी सुटले, तर त्याला थोडं 10 ते 15 मिनिटं फक्त आपल्याला ते पुरण सुकवायचं आहे. इथे मी इलायची पावडर घातला आहे 1 चमचा. इलायचीचा खूप स्वाद येतोय चांगला पोळीमध्ये, आणि दुसरं काहीच नाही घातलं मी. आम्हाला फक्त इलायचीच आवडते, दुसरं काही नाही आवडत पोळीत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त घट्ट पुरण होत आहे आपलं. आता घट्ट तर झालंय, याला थंड करायला ठेवूया. तर इथे आपण आता आटा लावून घेऊया. तर जसं 2 कप डाळ घेतली होती, तसंच त्या कपाच्या आकारानंच हा डबा आहे. तर 2 डब्बे मी आटा घेतला आहे. 1 चमचा तूप घातलं. आणि हे मस्त आपल्याला आता तूप सऱ्या पिठामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्या गाठी नाही राहिल्या पाहिजे. मस्त आट्याला आपल्याला हे करून घ्यायचं आहे, कारण की त्याच्यामुळे काय होतंय ना, आपलं जे पीठ आहे ते नरम उंडा बनतोय त्याचा. आणि मग असं हळू पाणी टाकून तिंबून घ्यायचं, कारण की एकखाट्या पाणी नाही टाकायचं. एकखाट्या पाणी टाकल्याने काय होतंय, आपला जे आटा आहे ते कडक बनतोय. तर पाणी हळू म्हणजे सगळं पीठ मस्त भिजलं पाहिजे, तसं हळू पाणी टाकायचं. तर इथे काहीच नाही, थोडासा टाइम पुरणालाच लागतोय हे कराया, डाळीला शिजायला. शिजायला पण एवढा नाही, हे भिजायला टाइम लागतोय. आधीच भिजू घालायची आणि पीठ मळायला. पुरण शिट्ट्या लावायचं काहीच टाइम नाही लागत. तर तुम्ही बघू शकता. जितका टाइम आपण पुरणाला दिला, तितका टाइम आट्याला पण द्यायचा. मस्त करायचा नरम. नरम आटा झाला तरच पोळी मस्त आपली फुगणार आणि मस्त लुसलुशीत होणार. तर बघा किती मस्त आता आटा झालाय. आता पुरण बघूया कसं झालंय. थंड करायला ठेवलं होतं, तर पुरण पण आपलं मस्त आट्यासारखंच झालंय. दोन्ही पण चांगले मस्त एक याचे झाले. तर आता इथे असा पिठाचा गोळा घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता. आणि पुरण पण आपल्याला मस्त भरभरून घालायचंय, कारण की मी तर पुरण जास्तच घालते. उलट पीठ थोडं कमी घेते आणि पुरण जास्त घालते. तर तुम्ही बघू शकता गोळा कोणचा मोठा आहे, पुरणाचा मोठा आहे या पिठाचा मोठा आहे. तर बघा पुरणाचाच मोठा आहे. काही लोक काय करतात, पुरण कमी घालतात, खाली पोळी फुगवायची त्याला मतलब असतोय. पण तसं हे नाही. माझं कसं असते, मी पुरण जास्त घालते, कारण की चौकट पसरलं पाहिजे. पोळ्या काय आपण रोज बनवत नाहीत. तर मी कधी पण पीठ कमी आणि पुरण जास्त घालते. भले थोडीफार फुटते पोळी म्हणा, एवढी काय फुटत नाही म्हणजे, पण पोळी खूप छान बनते. कारण खायला पण मस्त गरम गरम आवडते. हे कटासोबत खायच्या आधीच माझी मुलं तुपासोबत पोळी खातात. एकदम भरभरून पुरण असते त्याच्यात, त्यांना खूप गरम गरम पोळी आवडते. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या पोळ्या होत आहेत. कारण की मी पिठामध्ये हळद नाही टाकली. हळदीनं पोळीचा स्वाद बिघडतोय.
हळदीचाच थोडा हे स्वाद येतोय, त्याच्यामुळे मी पिठामध्ये हळद नाही घातली आहे. काही बरेच लोक हळद घालतात, पोळी मस्त दिसते त्याने, खूप छान पोळी दिसते. पण आम्हाला जास्त नाही हळद आवडत, त्यामुळे पिठामध्ये मी हळद नाही घातली. तर त्याच्याने पोळ्या पिवळ्या दिसत नाहीत. आणि तूप पण मी नंतरच लावलं, कारण की आधी मी अशाच पोळ्या शेकून घेतल्या आणि मग पोळ्या काढल्याच्या नंतर मी तूप त्याला लावून घेतलं. तर बघा आपल्या पोळ्या कशा मस्त टमटम फुगत आहेत आणि सर्व पोळ्या मी अशाच बनवल्या आणि अशाच फुगल्या माझ्या पोळ्या. तर तुम्हाला पोळी कशी वाटली? आणि हो, जे मी सांगितलंय पीठ कसं मळायचं आणि किती टाईम डाळ भिजवायची तसंच करा. तर तुम्हाला पोळी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या.